सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील 50%च्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांनी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची तयारीत राज्य निवडणूक आयोग असतानाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाली असून त्यावर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगास दिलेत। ओबीसींना सरसकट 27% आरक्षण देण्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सुरुवातीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। मात्र कालांतराने 50% मर्यादेचं उल्लंघन झालं असतानाही नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर, चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। मात्र याच आदेशात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत केवळ 50% आरक्षणाची मर्यादा पाळणारच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।